बॅक टू माय न्यू ब्लॉग. माय नेम इज लावण्या. आणि या ब्लॉग बनवायचं रिझन खूपच वेगळं आहे, कारण की जानू पण आत्ता मध्ये थोडी आजारी होती. आता ती थोडी रिकवर झाली आहे. आणि माझ्या बाबांचा 24 एप्रिलला यांना ॲक्सिडेंट झाला होता. एका ट्रकवाल्याने त्यांना, बाबा माझे चालत होते आणि ट्रकवाला त्यांना असं बाजूने असं हे करून गेला. त्यांचं पायाला थोडंसं लागलेलं, प्लास्टिक सर्जरी केली होती. ते आता त्यांचं सगळं नीट झालं आहे आणि आता त्यांचा बड्डे आहे 1 जूनला. सो मग आम्ही आहे ना आज आम्ही निघतो आहे 29 तारखेला. आणि आम्ही लोणावळ्याला एक रिसॉर्ट बुक केला आहे, विला. तिथं आम्ही जाणार आहे. मग 1 तारखेपर्यंत आम्ही तिकडे राहू, 1 तारखेला रिटर्न येऊ. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे. जसं की मी आहे ना, हा माझा हेअरकट केला आहे, आजच केलं आहे हेअरकट. आणि आमची पॅकिंग वगैरे पण झाली आहे. हे बघा, ही आमची बॅग आहे. आणि आम्ही आहे ना पत्ते वगैरे सगळे घेतलेत. हे आम्ही पत्ते घेतलेत. आणि इथं माझे इयरिंगचा डब्बा आहे, सगळं घेतलं आहे आम्ही. सो आता चला गाईज आपण जाऊया. आणि तुम्हाला तर ऐकूच येत असेल, खूप बॅकग्राऊंड म्युझिक आहे, सगळे येतात ते. आत्ता आम्हाला निघायचं आहे. आम्ही 2 गाड्या घेतो आहे. 17-18 जण आहेत आम्ही. 2 गाडी आहेत, एर्टिगा आणि एक इनोवा. एर्टिगा माझ्या मामाची आणि इनोवा एक आमचीच आहे, ती आम्ही घेऊन चाललो आहे. चला जाऊया. ह्या 2 चप्पल आहे जे आम्ही घालणार आहे. आणि ही जी हिल्स टाईप आहे ना, ती मी घालणार आहे. आणि दुसरीवाली जानू घालणार आहे. जी दुसरीवाली आहे ती माझी आहे, ही वाली जानूची आहे. सो आम्ही अल्टी पल्टी करतोय जरा. आदत बाय. ही आमची आहे ना पॅकिंग आहे सगळी. इथं ही ब्ल्यू कलरची जानू आणि माझी बॅग आहे. आणि ते व्हाईट पोतं आहे ना, ते आमचं खाण्याचं आहे. आणि हे सगळं इथे. ही आमची गाडी आहे ठीक आहे, ज्याच्यामधनं आम्ही आत्ता जाणार. 24 एप्रिलला ही माझ्या मामानी आहे ना नवीन गाडी घेतली. ही Ertiga. हे लाईट ऑफ वगैरे केले आणि आता मी निघतो घराला लॉक लावून. सो गाईज आमची एक गाडी इथं सांगवीला आलेली आहे, एक गाडी चालली आहे भरून आणि ती वाली आमची गाडी आहे तिकडे. हा आहे तो विला. हा गाईज हे आहे आमचं घर. इथं बालाजी म्हणून हे आहे स्विमिंग पूल. तुम्ही बघू शकता एवढं मोठं. हे बेबी पूल आहे आणि स्विमिंग पूल आहे. हर्नव आहे इथं. रौनक आहे, जिया सेवा. रौनक की आम्हाला रिसॉर्ट भेटलं आणि बाहेरचं सगळं दाखवलं. त्याच्यानंतर आहे ना सगळे आम्ही डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये गेलो, बॅग वगैरे ठेवून. आणि स्विमिंग पूलमध्ये खेळून आम्हाला खूप वेळ झाला. आम्ही आत्ता जस्ट आलो आणि मी कपडे वगैरे चेंज करून केस धुतले. मग आता मी आहे ना तुम्हाला फुल रिसॉर्ट दाखवते, चला माझ्यासोबत. सो गाईज हे बघा, ही एंट्रन्स आहे. इकडून आतमध्ये आलं ना की इथं आमची Ertiga आणि इनोवा गाडी लावलेली. ही इनोवा आत्ता नाही आहे, ती फादर आणि सवरमध्ये घेऊन गेली काहीतरी सामान आणायला. आणि हे बघा इकडं आहे ना, ह्या बाजूला इथनं आतमध्ये गेलं ना की इकडं आहे ना स्विमिंग पूल आहे. सो गाईज हे ना स्विमिंग पूल आहे जिथं आम्ही मगाशी खेळत होतो. आणि आम्ही एक व्हिडिओ पण काढला आहे निशाणा तो वाला.
तो आहे ना मी अपलोड पण करणार आहे शॉर्ट्समध्ये, तर तुम्ही तो पण शॉर्ट्स बघा. आणि हे बघा इथं एवढं आम्ही खेळलो ना, पाणी पण घातलेलं, ते आहे ना परत रिफिल का काहीतरी होईल, तिथनं पाणी येतं असं म्हणून ते चालू करावं लागतं. आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येत नसेल. आता हे बघा इथं सगळे बसले. इकडं एक रूम आहे जी माझ्या बाबांची आहे. ही रूम आहे, इथं वॉशरूम आहे, अटॅच वॉशरूम, इथं बेसिन आणि देन इकडे येतं मग किचन. इथं किचन हे बघा तुम्ही, इथं किचन बघू शकता. इथं गॅस आणि इथं आमचा जेवणाचा भात शिजतोय, राईस शिजतोय. आणि हे फ्रीज आहेत 2. मग बाहेर आलं की परत इकडून वरती जाण्यासाठी इकडून आहे ना इथं आमचं रूम आहे. हे आहे जागा, इकडचं लाईट्स ऑन करतो. हे आहे जागा, हा बेड आहे, तिथे जागाने मी झोपणार आहे. आणि हा रूम आम्ही का चूज केला, इथं वॉशरूम पण आहे, म्हणजे सगळ्याच बाथरूममध्ये वॉशरूम्स आहे, म्हणजे सगळ्याच रूममध्ये वॉशरूम्स आहे. आणि इकडे आहे ना मी फक्त हे चूज केलं कारण की इथे जी बाल्कनी मोठी, म्हणजे इथं स्पेस आहे बाल्कनीसाठी. सो ही रूम मी त्याच्यासाठी चूज केली. आणि तुम्ही इकडचं खालचं सगळं बघू शकता. सो आता दुसऱ्या रूम बघू आपण, चला. मी ती रूम बघली, त्याच्यानंतर ही माझी मम्मी पप्पांची रूम, बॅग्स पण असे पडले काही बघू शकतो. इथं मिरर आहे. आणि मी ती रूम का चूज केली, बिकॉज आहे ना तिथं बाल्कनी, इथं थोडी स्पेस आहे, इथं खिडकीच बाल्कनी टाईप आहे. हे बघा इकडनं खाल्लं आहे ना तुम्ही आपलं स्विमिंग पूल पण बघू शकता, कोणतरी पाणी उडवतं असतं. सो गाईस परत करून आपण दुसरी रूम बघूया. ही मम्मी पप्पांची रूम आहे, जी साधी रूम. मी माझी रूमला बाल्कनीला थोडीशी स्पेस आहे. देन ही आहे दुसरी रूम, जी कोणाचीच नाही आहे, म्हणजे असंच आहे. ही रूम आहे, ह्याला पण बेड आहे, अटॅच वॉशरूम आहे. आणि इकडं परत सेम आहे तसं, इकडं पण सेम खिडकी, फक्त त्याला ग्रिल होतं, ह्याला ग्रिल नाही. एवढंच फरक आहे, म्हणून मी ती बाल्कनी चूज केली. सो गाईस चला, मी तुम्हाला खायला नाही अजून एक रस्ता तुम्हाला दाखवते. मग आहे ना मी आता वरती टेरेसवर चालले, पण इथं खूप अंधार आहे, इकडे बल्बच नाही आहे, हाताळाच आहे. खूप अंधार आहे, खूप. जाणू नको येऊ, तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. नको येऊ बाई. त्याच्याकडून खाली जाऊया, तुम्हाला परत एकदा दाखवते. 3 रूम आहे तसे इकडे. आणि मी आता खाली चालते, गाईज इकडे सगळे बसले, तुम्ही बघू शकता, सगळे आहे करतात ते. तर मी ही रूम दाखवलेलीच आहे. इथं बेसिन आहे आणि इथं किचन. मग इथं सोन्यातही आहे ना, आधी मी तुला चालत होते आत्ता. आणि देन इकडनं परत एक दरवाजा आहे बाहेर जायचं. हा दरवाजा आहे, जॉईंट दरवाजा, म्हणजे 2 दरवाजे. मग आपण बाहेर जाऊ, म्हणजे इथनं बाहेर गेलो की मग तुम्हाला परत तसे म्हणजे परत तसं येणार स्विमिंग पूल. आणि मग इकडनं ते 2 खिडकी आम्ही तुम्हाला दाखवत होते, ही एक आणि ती एक, असे 2. गाईस तुम्ही इथं बघू शकता, हे चपाती आहे आणि इथं आहे आमचा चिकनची भाजी रस्सा. आणि हा इथं आमचा भात आहे. सो गाईज माझं तर जेवण झालेलं आहे, हा सगळ्यांना जेवायचं. सो गाईज हा आहे अदू जो मोबाईल बघतोय. ही आमची रूम आहे मगाशी दाखवलेली. जानू इकडे आणि हा अर्णव पण इथे मोबाईल घेऊन बसलेला. खाली सगळे आम्ही आता जेवलो सुद्धा. गाईज माझं जेवण झालं आता, म्हणून मी थम्सअप पिते. चिल्लर पार्टीचं सगळ्यांचं जेवण झालं आहे म्हणून ते त्यांनी पण स्प्राईट पिलतं, आता मी थम्सअप पिते. तुम्ही इथं बघू शकता, इथं अख्खी चिल्लर पार्टी बसली, दीक्षा दीदी इन्क्लुडेड आहे ह्याच्यात. आणि सगळे थम्सअप पितात, ते सगळे थम्सअप पितात. गाईज आता आहे ना सकाळ झालेली आणि सगळे बोलतात, तर माझा आवाज पण नसणे. आणि सगळे मॅगी खात होते, सगळे लोक मॅगी खातात आणि सगळे लोक इथं गप्पा मारतात. गाईज तुम्ही इथं बघू शकता, अर्णव आणि सगळे सकाळ सकाळच स्विमिंग पूल मध्ये उतरलेत.
आणि हे ना हा जो स्विमिंग पूल आहे तो बेबी पूल आहे आणि हा मोठ्यांचा पूल आहे जिथं आम्ही काल खेळत होतो. इथं बघू शकता अर्णवची काहीतरी करतोय तो. इकडे हे सगळे खेळतात आहे आणि अर्णव इथं टाइमपास करत बसलाय काहीतरी. अर्णव आहे जो तुम्हाला आता जम्प करून दाखवणार आहे. हे बघा अर्णव अशी नसते जम्प करायची, अशी असं हात पुढे ठेवून जम्प करायची असते. जानूने ना तुझी पिघलाई नाही, जिथलं हिला इंजेक्शन द्यावं लागतं त्याला रॅप केलंय आणि मग आता पाण्यात चालली. चला काहीच आता आमचं खेळून झालं तर आता हे सगळे जेवायला बसलेत. सगळे इथे जेवायला बसलेत. डाळ राईस केले. काहीच आम्ही आता आहे ना पत्ते खेळतोय. काहीच आता आहे ना आम्हाला खाली जायचंय आणि हे आमचं बेडरूम आहे ज्याची अवस्था तुम्ही बघू शकता. काही सगळे आहेत ना इकडे बसले आणि आत्ता आम्हाला संगीत खुर्ची खेळायची आहे. त्याच्यासाठी आहे ना हे आहेत ना सगळे आता खुर्च्या जमा करतात. सगळे तिकडे चालले जातो पण इथं लाईटच नाही. इथं लाईट आहे पण त्याचं बटन कुठे काही माहिती नाही. इकडे आहे ना हे बघा इकडे आहे ना ही मोटर लावली आहे स्विमिंग पूलच्या ह्याच्यात. काय माहिती ती कोणची मोटर आहे पण ह्याचा आहे ना जळण्याचा वास येत होता आत्ता पण असं काही नाही आहे. सो हे बघा इथं हे स्विमिंग पूलला मोटर लावलं आहे काहीतरी. आय थिंक ते फिल्टर करायचं असेल. रौनक आणि आम्ही आता संगीत खुर्चीसाठी खुर्च्या पण मांडल्या आहेत. आता फक्त लाईटीचं व्हायला पाहिजे काहीतरी म्हणजे आम्ही खेळू शकतो. जाता आहे ना लाईटीचा बंदोबस्त झालाय आणि साऊंड पण आणलाय बघा तुम्ही. हे आहे बिर्याणी आणि हे चिकन 65 जे आम्ही केले. मी सगळ्यात ते जेवायला बसले. सो गाईज आत्ता आम्ही चाललोय केक आणायला. माझ्या बाबांचा आता बड्डे सुरू होणार आहे ना. आज 31 मे मंजुलला माझा बाबांचा बड्डे. सो आम्ही आत्ता केक आणायला चाललोय. देवांश, सुशलदा, जानू आणि तो गाईज इथे 1 किलोचा केकच नव्हता. त्यांना आता मी ऑर्डर दिली आहे. तुम्ही बघू शकता 12 वाजून गेलेत. मी बाबांना हॅपी बर्थडे पण बोलले. गाईज हा आहे केक. आता बाबा आलेले आणि इथं केक आहे. तो गाईज आता सगळे आलेले आता केक कटिंग होते. तिथे ना बाबा जरा भाषण देतात आणि इथे सगळे ऐकतात. सुनील शेठ रत्नागिरीहून आले. इथल्या इथं आपण येतोय आणि तुषार एवढ्या गाडीतून दोघं नवरा बायको आणि वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या तुम्ही सर्वांनी. जानूची फुलटू सेवा चालली आहे. दोन्ही हात तुझे पाय चोळून देतात ते पाय दुखतायत. जसं की सांगितलं सगळे पाण्यात उतरले. ह्यांनी पाणी पण चालू केलं हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे सगळे इथं बसले. सगळ्या प्लॅनचं आहे ना एकच हे होता तो म्हणजे हा सौरभ दादा. आता स्वतःच नाही येते. सौरभ दादा आहे जो आता उडी मारायला चाललाय. मार मार. अर्णव पण आला त्याच्यासोबत उडी मारायला. मारली. सौरभ दादा मार. इकडे बिर्याणी आहे. पोहे इकडे आहेत. हे पोहे केलेले आहेत आता नाश्त्यासाठी. आता नाश्ता करायला आमचे ना पेपर डिश संपलेत म्हणून आम्ही हा धुळे नुसतं उच्चापाचं करत असतंय बघा कसं धावतोय. सो गाईज ही माझी पहिल्या नंबरची अत्तू आहे जी एकदम हिरोईन सारखी तयार झाली आहे. आणि तुम्ही यांचं आहे ना एज विचारू नका तर तुम्हाला चक्कर येईल. आणि ही त्यांची मुलगी दीक्षा दीदी आहे.
आधी माझ्या मम्मीने पण आवरले आणि ह्या बाई येतोय त्यांच्या म्हणजे दुसऱ्या नंबरच्या बाई. गाईज मी आता रेडी झाली आहे. तुम्ही बघते की कोणचे इयरिंग घालू, ह्याच्यावरती कोणचे इयरिंग सूट करेल. आता बघितले मला सांगूनच कोणचे इयरिंग घालू. तर मी सगळं चेकआउट केलं सगळं. मी आता गाडी काढतोय, सगळे बसलेत गाडीत आणि मी माझं आउटफिट चेंज केलं आहे. तर मी तुम्हाला नंतर बघा, तुम्ही आरशात बघू शकता, नंतर तुम्हाला नीट दाखवते. मी आता इथं आलो लायन पॉईंटला आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. आणि नेमकी आता पाऊस आणि तिकडं आमची गाडी. तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. हे बघा कसलं धुकं झालं. आणि आमची गाडीच अजून दुसरी आली नाही, इनोवा. आमची अर्टिगा तिकडं आहे पण आमची इनोवा अजून आली नाही. फोटो कसं तुम्ही बघू शकता. इथं केवढा पाऊस आलाय आणि अख्खं धुकं झालं इकडं. सो गाईज आम्ही आहे ना इथं थांबलो आहे. इथं एक दुकान आहे, इकडे थांबलो आहे आणि आम्ही सगळे उतरलो आता फोटो काढायला. तुम्ही तिथं पाणी बघू शकता. इथं पाणी आहे आणि आम्ही इकडे थांबलो. इथं चिक्कीचं दुकान दिसलं म्हणून आम्ही आता चिक्की घ्यायला आलो आहे. लोणावळा चिक्की, जिथे आमची गाडी है. गुड़ नहीं है, गुड़ का ही है. गुड़ के कलर के ऊपर है, कोई कलर ज़्यादा आता है. आम्ही आता इथं वडापाव खायला आलेलो आहे. आम्ही आता वडापाव वगैरे खाल्लाय आणि आता आम्ही चाललोय घरी. सो गाईज हा आहे खंडू ह्यांचा डॉग. घरी पोचल्यावर आमची गाडी इथं भरलेली. रौनक आणि हे सगळे इथं बस. आणि सगळ्यात मेन गोष्ट माझा आदत. आदत किती क्यूट. आता आम्ही ना बाहेरून आलो, जेवलं वगैरे आणि आता ना खूप झोप आली म्हणून आम्ही झोपणार, दमलो पण आहे म्हणून झोपणार. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही जे रील्स बनवले ते बघा. बाय.